की हा कस करणार आहो? इकडे बघा, इकडे माझ्याकडे जरा. कस करायचंय? काम बिम करायचंय का नाही? का घरातच झोपूनच राहायचंय? कुठे जाते रे तू? एक तुझ्या पप्पाला विचारत राहतास कुठं चालला. इथं काम करणार तर दाम करणार सारखं खाऊन नुसतं झोपते तर माझ्या जीवावर. मी एकटीनच किती करा. आता मी चाललो माझ्या मित्रांना भेटून येतो. तुम्हाला काम धंदे करायचं काही हे नाही का? आई तर बायकोच्या जीवावर कधीच खाऊन येऊ, कधीच खाऊन ये. मी बी थकून गेली काम करून करून. किती दिवस करू? बघल काम करायचं काय गरज आहे मला? 2 टाइम भाकर 2 भाकरी एका टायमाला बस झाले. बस झालं. आणि त्या भाकरी कुठून येणार आहेत? हा पीठ घ्यायचं म्हणजे रूमचं भाडं हाय, लेकरावाचा खर्च आहे, आता शाळा नाही, लेकरावाला कपडे नाहीत. ते मोठं पोरगं बोंबलले कपडे म्हणून. त्याला टी शर्ट नाही, काही नाही लेवायला, पॅन्टी नाहीत. बघा त्याचं तोंड जरा. उद्या कुठून येणार आहेत? उगा सोयरिकीला आल्यावर बसला आलकून पालकून मांडे घालून मस्त काय की. बघा 5 रुपये 10 रुपये राहते. आतमध्ये मध्ये तिची बिडी काढी राहत्या याच. तिनं हे करते याच. उद्या मी गेलो का उद्या जॉब बघायला जाणार आहे. जॉब तुम्ही 2 महिने झाले. तुम्हाला येऊन किती महिने झाले मला खरं सांगा. आणि लगेच ऍडव्हान्स बी देणार ती मला लगेच. नाही तुम्ही येऊन किती महिने झाले इकडं? 2-3 महिने झाले. काय प्रीतम, तुझे पप्पा काम करणार, मी कुठून देऊ सांग पैसे? माझी पगार झाली का? बघ जवळ फक्त 5 रुपये. त्या 5 रुपयाच्या मागच लागल्यात. इकडे सरक जरा सर. लीड पेन्सिल साठी लागतात. तुला परवाच्या दिवशी मी 10 रुपये दिले, ते का केला असतो? अरे तू घेतलास बरोबर आहे. तुला का म्हणतात ते आता पैसे नाही तर साधी पेन्सिल आण म्हणतात ते. तू तुझ्या पप्पाला माग पैसे, मग ते सांगावं त्याला आता पैशाचं काय. उद्या पेन्सिलचा बॉक्स घेऊन दे. हो मग त्याचा पण बॉक्स घेऊन दे. कशाचं बॉक्स घेऊन देणार आहो? पेन्सिलचा. काम नाही धंदा नाही, तुम्ही का घेऊन देणार आहो? भरपूर मित्र आहेत माझे. मग मित्र नसतं. नको पैसे नाही तर ठेवू ते नेऊन. मी घर सोडून निघून जाते बघा सांग. मला ही का मी हात घालत नाही. शिल्लक तेवढंच राहिले आता. बघ की कुठे जाणार आहात संध्याकाळच्या टायमाला? उगाच तू नका बघा. उगाच काय तसलं ते. ए माझ्याकडे पैसे नाहीत रे. मला पैसे मागायचे नाही कोणी बी. खरं मध्ये ना फिरं मध्ये माझ्याकडे पाहिजे का? हो मी का म्हणलं लोक कधी करणार आहोत तुम्ही कामधंदा? येऊन तुम्हाला किती महिने उलाले? खरं सांगा बरं. आता माझा उद्या इंटरव्ह्यू आहे. मी इंटरव्ह्यू जाणार आहे उद्या. कसला इंटरव्ह्यू देणार आहो? कसं असतंय ना ते, तिथे गेल्याच्या नंतर सर काय विचारतात काय ऑफिसला जातो बघतो. कुठल्या कंपनीत जाणार मला ते सांग. कंपनीचं नाव सांगा. आहे काय आहे? आता जाऊन आल्याच्या नंतर सांगतो ना कुठल्या कंपनीमध्ये मला सिलेक्ट केलं. प्रीतम मी तुला सांगलेलं माझ्याजवळ तेवढेच 5 रुपये राहू दे, माझ्याला पैसे नाही. तर तुला कळते का बोललेलं? आता खातो एकदा तंबाखू आणि नुसतं उठलं की घ्यायची तंबाखू, लावायचं चुना, खायचं मस्त. 2 टाइम गिचायचं झोपायचं उठायचं. 2 टाइम गिचायचं झोपायचं उठायचं. फोन आले की जायचं मित्रावाकडे बोंबलत. उद्या 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 पेन आहे ना? पेन दाखव तुझी बॅग. मग तुझी बॅग तर दाखव ना मला. तुझी बॅग दाखव.
एवढं झालं का मग सांगते. बोललेलं एकदा कळणार गेलंय का? तुम्ही त्या तंबाखूला चुनाच लावत बसा. चुनाच लावत आलो की आतापर्यंत. तेच तुम्ही चुनाच लावता, दुसरं का करता? तंबाखूला फक्त बायकोच्या जीवावर बसून खाता. तिथं उदगीरमध्ये मी काम करत होते, आता इथं बी मी काम करते, पुण्यामध्ये बी. काय होतंय ना का होते म्हणजे? बायको म्हणजे काय बायको म्हणजे काय असते? दुखात सुखात सगळीकडे साथ देणार. आपण ह्या जन्मी नाही, 7 जन्म सोबत, माहितीये का? हेच जन्म बस झालाय देवा, पुढचा जन्म नको मला. थोडा जॉब केला तर काय होतं? घरचं बी कर, बाहेरचं बी कर. आणि तुम्ही काय करता बसून? मला काय असं 20-25 हजार पगार आहे का काय? काय बस झालं? 5,000 घर भाडं जाते, उरत्यात 3,000. 3,000मध्ये होते का शिक्षण, खाणं पिणं? त्याच्यामध्ये तुम्हालाच लागते तर बकळ. तुमचंच छान शोक सरना, कपडे येन त्यान. पाटील बसून राहत नाही तर. पाटील ह्याला म्हणणार माहितीये का? पाटील काम करतय. सुभाषराव देवनाळे सुभाषराव तिथे आतापर्यंत काम करायला आले. तुम्हाला एवढं बी येणार का बायकोच्या जीवावर बसून खायला? वेळ कधी येणार आहे ती वेळ? कधी येणार आहे? आज 12 वर्ष झाले लग्नाला, कधी येणार आहे सांगा बरं वेळ? कवा तेव्हा बघितलं कामाचं काही विचारलं की झालं तुम्ही सुरूच करता. कधी येणार आहे ती वेळ एकदाची सांगा तर. आता काय मित्राकडे संध्याकाळच्या टायमाला बाहेर आबाळ म्हणे आबाळ आले. काय एकूण एकाचं तुम्हाला काय दुःख आले बा इथं बसून खाऊन सनी? का काम आहे ते विचारले मित्रापासून. ढोसायला जायचं असेल, ढोसायला सरळ सांगा ना. तुमचं भूत पिते का? तुमचं भूत येते का मग डुलत आणि झुलत रात्रीच्या टायमाला? ते तुला कसं दिसलं असं माहिती का? मी येऊ लागलो ना तर पाठीमाग उजेड होता ना लाईटचा आपल्या. अहो या जन्मात आला, खरं बोला कधीतरी, खरं बोला कधीतरी, खरं बोला. ऐका ना, माझी सावली होती ना तर पाठीमागनं गाडी येऊ लागली ना, त्या गाडीच्या उजेडात लाईटनं काय झालं, माझी सावली थोडी अशी म्हणजे अशी वाकडी होत अशी बोलते. ते तुला काय वाटलं मीच आहे काय? ती सावली अशी डुलती ना चालताना, तुला वाटलं मी पिलो काय? मला उगाच वाटतंय. म्हणून तू ते पाणी सांडतोस का? मग आधीच इथं पैशाची बोंबा आहे. उठ ना, ते ताट ठेवून टाक. उठ. पियाचं पाणी सांडून टाकलं तेवढा हात धुवून. जसा बाप आहे तसा लोक आहे की नाही? तुझं लक्ष तर आहे का? मी बोललेले तुला ऐकू येऊ लागले का? मी आता उठले नाही मारे ना. प्यायचं पाणी का बरं सांडलास? 25 रुपयाला बॉटल आहे, ते फुकट ठेवलेलं आहे का त्या पाण्याने हात धुवायला? आता तुमचं काय मध्ये मध्ये किती वेळा सांगितलं तर बी का बरं उगाच चिरडीला आणलेला? आता जाता मूत ढोसून येता आणि संध्याकाळी किरकिरी करता माझ्या माग. काय नाही. त्याला चांगलं नाव दिलेलं आहे माहितीये का? काय नाव दिलेलं आहे? सरकार मान्य आहे त्याला. सरकार मान्य आहे. त्या सरकारला माझ्या हातात असतं ना तर असं जाळ लावली असती सगळीकडे. सरकार मान्यता आहे त्याला अमृत म्हणतो त्याला. अमृत ते पिलं ना भांडण त्याचं बायकोला का डोकं खाल्लं, कुठं काही किरकिऱ्या झाल्या, शेजाऱ्यासोबत झाल्या, कुठं मित्रासोबत झाल्या, ते अमृत घेतलं का शांत डोकं असे होते, कुठला विचार येत नाही, काय नाही, सगळं फ्रेश होतं. माहिती का? बरं झालं सांगितलं, मला माहितीच नव्हतं एवढं सगळं. काय म्हणले?
ते